मी त्याला वाटत असं मी लय हुशार आहे म्हणून. हो म्हणजे 4-8 दिवस गाडी वापरली आणि आता अजूनही देऊन नाही राहिला ती. म्हणजे बिल जास्त काढून घेतलं. म्हणजे तुम्ही मग काही बिल देत नाही. अजून त्याच्या घरापाशी गाडी राहते. थांब ना म्हणा तू, आता मी येऊन राहिले म्हणा. आता गोंपाबाई घर फिरू म्हणते मला बी. थांब तू जरा आता. हो पण म्हणलं तू करतं काय म्हणलं नेमकं, म्हणजे काय करतं काय? ते पाहतो ना मी आता. हो तू हे बघा विचारूच नको तू मला. हो त्याला घरापुढे जर गाड्या नाही आणायला लागली तर नावाची गोंपाबाई नाही म्हणलं मी आता. हो मग सांगतो त्याला काय आहे तर. हो आता मला बेल आणायला जावं लागते. उद्या सोमवार आहे, श्रावण सोमवार. ते भुसण्या गेला पुढे. मी म्हणलं मी येतो बा मागून. हो आता जातो म्हणलं मी वावरात. ते आहेच संग. उद्या जगणे बी चालला तिथं, तर त्याला म्हणतो फक्त घर दाखवा आम्हाला, मग बाकी पाहतो काय आहे तुम्ही. हो झालं आता मी येतो वावरात. नाही तू आता जेवण घेऊन कर. जाय मग घरी. जमलं रे देवीदा. हो घेतलं खांद्यावर बुटीनं आता. हो आता काही खरं नाही रे बाबा हॉटेलच. बस झाला फिटला आता पुरा. तर मी आता या लेकराला जीव घालतो म्हणलं जरासं वरण भात. हो तू म्हणलं काय ते हात पाय तोंड धुई आणि लवकर जेवायला या. हो मी बी आता वावरात चालली जातो. तू जेवून घेतो. चल मग चल, मी नाताला जीव घालतो पहिले. जमलं मला सदर भाऊ. हो आता काही लोडचं काम नाही राहिलं. आता बुटी उद्या काय करायचं ते करतो म्हणजे मी. हो आता विषय मोकळा झाला आपला. हो पण मी काय म्हणतो, माया बी पाहिजे बाजार असा. हो नाही तर मै गाडी राहायची तुमची 80 म्हणा. बुडीला सांगतो तेवढं. हो तेच म्हणलं. पोरा भूषण आहे सगळं आहे म्हणते. आता भूषण असल्यावर आणणार नाही गाडी. मग तुम्ही नको काळजी करू. आता बुडीच्या इकडे दिलं राबू. हो करते बरोबर बुडी, काहीच टेन्शन नाही. बरं झालं आता नाही का. हो आता आपल्या कामोकामी लागा आता. हो जा रे बा काशीनाथ बबन, जा तुम्ही तुमचे कामं करा. हो आम्ही जातो आमच्या घरी आता. हो चला बा शांताराम, चला आपापल्या घरी. आजी काय आली तू? आम्ही येऊनच राहिलो ना घरी. आता झाला ना बेल तोडणं झाला. आता पोते बांधले की येऊनच राहिलो तू घरी. तू काय आली? हो ना पण म्हणलं काम होतं तुमच्या संग. उद्या आता भूषण तू चाललास का नाही? बेलपुडी इकणार आहे तू आणि जगन चालला त्याच्या खोलीवर. तर म्हटलं जरासं काम आहे आपल्याला. हो ते गाड्या देऊन नाही राहिला म्हणते मॅकॅनिकल. लय सतावून राहिला झुंबरले. आणि त्या बाबाची गाडी म्हणलं ती गाडी घेतली म्हणलं तिथं. हो ते कमांडर त्यानं तर ते नाही देऊन राहिला म्हणते. बिल काढलं म्हणते 15,000 आणि 22,000. पहिले त्यानं 2-4 दिवस सतावलं. तर म्हणलं आता यायला काही जमून नाही राहिलं. ते मॅकॅनिकल देऊन राहिला तर ते गाडी आपल्याला उद्या आणायची आता, दोन्ही गाड्या. हो बाबा म्हणे बा. हो ते काय गाडी आणली नाही म्हणे, दुरुस्तीला टाकली म्हणे असं म्हणे बा. बाकी काही सांगितलं नाही असं. दुरुस्ती गिस्ती काय सगळं ओके झालं. 15,000 22,000 बिल काढलं 2 गाड्याचं. काय देणार आहे ते? काहीच्या काही हवाच्या सव्वा भाव लावला त्यानं. एक्सल नाही टाकलं, काही नाही टाकलं. 3 दिवस वापरली गाडी. मग त्याला हे बा चांगली अद्दल घडवायची. गाडी कोणती हाती आणायची म्हणजे आणायची. त्यासाठी आता हे बा फक्त जगण्या तर पाहिलं त्याचं घर. मी तरी फोन नाही केला का? मग ते पाहिलं ना घर. मग आम्ही जातो त्याच्या रस्त्यानं जाईन ते. जगन हे बा ते घर दाखवतो आम्हाला. उद्या सकाळची एसटीन जाऊ आपण. कोणाला काही सांगू नका. हे गाड्या आणायच्या म्हणजे आणायच्या आता उद्या. काही हो तिकडे. हो त्याला दाखवतोच मी त्या मॅकॅनिकलले. लय त्रास दिला त्यानं. हो पण मी काय म्हणतो आजी, हो भांडणं गिणं करू बा तिथं. हो नसतं ताप नको करू. म्हणजे कारण की कसं आहे, आता गावात चालते ते. तिथं कुठं बसतात ते राडा करत. आता मी काय भांडणं करणार बाई दिसून राहिले का तुले? लोक करतात ना भांडणं. म्हणून आता एकाचे 2 शब्द बोलाच लागते. मग भांडणं गिणं काहीच करत नाही. गाडी कशी आणते हे आपण ठरवू बरोबर आणि तशी तशी गाडी घेऊन येऊ. गाडी तर आणायची आता. माझी गाडी आहे म्हणता ना, तुमची बी आहे. तेच म्हणला उद्या सकाळी जाऊ आपण. उद्या तिथं गेलं की ते घर दाखवलं त्याच्यानंतर ठरवू काय करायचं. तू विचार कर, मी विचार करतो. ठीक आहे मग चला घ्या बेल घ्या चला घराकडे. नाही नाही बस बस आजी हे बा. हो गाड्या आल्याच म्हणून समज आता, काही टेन्शन घेऊ नको. हो चला आता. आली वाटते एसटी नाही? अरे का कंदीला पाहिजे आली का एसटी? काय बा पेपर आता वाटून राहिलो. मग काय एसटीवर घेतले. हो आता बस वाटत सुरू आहे. काहून काय होतं बा? काही नाही म्हणलं गुंपा मावशी गेली का एसटीवर? हो तेच म्हणलं गुंपा मावशी. ते बाबा गुंपा मावशी, ते मोठा, ती बुढी, जगण्या बाबा, भुसण्या बाबा सरच गेले ते एसटीतनी. काहून बा काय झालं? अरे शिवलाल भाऊची गाडी त्या झुमऱ्याची ते हटकुल्या नाही का ते हटले ना. मग काय तर ते आता आणण्यासाठी गुंपा मावशीला पाठवलं. हो जाय म्हणलं बा आता काहीतरी मिळला आता. बापरे वागीन गेली का? हो दे बापा रे. मग तर जरा घोर जरा हॉटेलला जा. हो झालं मग आणते आता. हो काही काळजी करू नका. हो 100% आणलेच समजा. हो चांगली मारामारीवर काम येणार आहे. हो गोटमार होऊ शकते बा, काही सांगता येत नाही. हो ना मग म्हणूनच म्हणलं आता काही शेवटी आमचा काही इलाजच नाही चालले ना. हो ना हे हॉटेलला का भारी भरला ना आमच्यावर. आता भेटते आता काही चिंता करू नका तुम्ही. गाडी आलीच म्हणून समजा तुम्ही. टेन्शनच नाही. तेच आता वाटच पाहून राहिला आता. आता मला वाटलं एसटीने गेल्या का नाही गेल्या काय आहे काय नाही. हो म्हणून विचारपूस केली. गेले गेले ते काय बेलाचे पुढे गिडे हे ते बाबा सरळ ताल दिसला मला ते. हो गेले ते गेले गेले. आजी हो इथं ते गाड्या पाय म्हणलं हे दोन्ही गाड्या दिसल्या. हो हे घर द्यायचं. हो ना पाहिलं ना आता ఇంకా दोन्ही गाड्या आहेत. हो काय भुसण्या गाड्या म्हणलं पंक्चर करायला का पाहिलं ना? अरे एकही टायर नाही ठेवला. मग चारीच्या चारी. हो चारी पंक्चर केल्या दोन्ही गाड्याची. हो तर मग आता म्हणलं तसंच करावं लागतं म्हणलं. हो आजी मी म्हटलं तसंच. तसंच करायचं. आता भांडण तंडण काहीच करायचं नाही. हो आपण काय वाप गमास तोंडाची. हो तसंच करायचं. आता तू म्हणतो तसंच बरोबर आहे ते. बस बस समजलं ना आता. हो बेलपुळा एकाचं आता तू नाटक करायची. हो फक्त ते बाहेर आला पाहिजे. हो ते का बाहेर आला समजा मॅकॅनिकल. हो गाडीत जर समजा बसला. हो चालू गिलू करू द्यायच त्याले. हो निघायच्या फिक्री असला की त्याच्या पुढे एकदम समोर यायचं. बेलपुळा घ्या बेलपुळा घ्या जबरदस्ती करायची. हो ते चाबी तशीच ठेवते आणि अंदर पैसे आणायला जाते बेलपुळा घेऊन जाते. हो तेवढ्या चानस मारून बरोबर चाबी सहित गाडी बिलकुल खो. नाहीच समजा त्यानं चाबी ठेवली समजा तर मग घरात घुसायचं त्याच्या. हो घरात घुसायचं. चाबी कुठं ठेवलेला आहे काय काय पुरा बिलकुल शोध घ्यायचा. हो म्हणलं कसंही गोष्टी सांग. चहा पाहिजे बापा पाणी पाहिजे बापा. आणि बरोबर चाबी उडवायची आणि हे याची नवीच गाडी लांबवायची. म्हणजे मग आपण आपल्या मागे हिंडते ते मग.
तसंच करू ना आपण. हो गाडी त्यानं बाहेर काढलेली दिसून राहिली, कुठेतरी जायच्या फिक्रीत आहेच ते. सकाळ सकाळ आहे. काही ना काही त्याचं काम निघू शकते, दिवसभरात तर निघून. फक्त ते बाहेर यायला पाहिजे. बस बाहेर आला की हे मोठी गाडीच लांब असते, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या हे दोन्ही गाड्या जोपर्यंत आणून देत नाही तोपर्यंत ही गाडी त्याला द्यायचीच नाही. असं जसं सतावलं ना तसंच सतावत त्याला. बस तसंच करतो. हो काही भांडणं करू नको आणि काही तिथं जाऊ नको. हो विनाकारण बसले आपले. हो सर का आता ते जसं आपल्याला त्रास देते ना, आपण येतो सध्या आता. तू आता आजूबाजून थांब. हो यातला बेलपुळे घे 2-4, मी इकतो जराशी. मी बी जरासं नाटक करतो आणि तू बी जरा तिकडे जा. बेलपुळा हे ते बिलकुल इकणं सुरू. जगण्या तू जायला तुझ्या खोलीवर शाळेत चालला जाय. तर भूषण काढ म्हणलं 2-4 बेलपुढे माझोड दे आणि बाकीचे तू घे. चल इकडे सुरू कर, आवाज ठोक जरासा. म्हणजे मग कसं आपल्याला समजतेस काय कोण कोण आहे घरात, काय आहे. कर तू आवाज सुरू कर. हो झाला का तुमचा पेपर वाचणं? ते मंगूचा फोन येऊन राहिला ना, त्याचा चहा घेऊन जा कुक्कुटपालनवर. तो थांबलेला आहे. कसं कधी नेता चहा दे. लवकर घेऊन जा ना, 8 वाजले ना आता. अरे मग देऊन दे ना लवकर. हा कॅटली देऊन देते चहाची त्याची. हो जातो मी घेऊन. गाडी आता बाहेरच आहे ना, मग चहा बी लावली की चालले. बेलपुड्यावाले, बेलवाले, फुलवाले, चला बेलफुलवाले घ्या म्हणलं. बेलपुडा घ्या, बेलपुडा. श्रावण सोमवार बेलपुडा. बापरे आला वाटतं बेलपुडा आला नाही का? बरं आता चला गड्या, बेलपुडा घेऊन घ्या लागत. बरं मी काय म्हणते, मी बेलपुडाला आला. बेलपुडा घेऊन येते. नंतर तुम्हाला चहाची कॅटली भरून देते. आलेच मी 10 मिनिटात. बरं घे ते पुडा घे. हो दे नंतर दे मग. काही हरकत नाही. येतो मी. आलेच 2 मिनिटात. काकू बेल 20 रुपयाचं आहे, जास्त मागणी आहे. बरं 20 रुपये आहे का? काही हरकत नाही. पण मी म्हणतो एखाद्या पन्नीत द्यायचं ना ते. हे आता टोपली न्या आणा. मोठं कामच लावलं का नवीन तर. ना पन्नी वापरू नका. पन्नी वापरणं कसं, आपण काय उली कामासाठी इतक्या पन्न्या लोक वापरते ना. 10 भाजीपाले घेतले तर 10 पन्न्या लोक मागते. हो अशी कंडिशन झाली. एक थैली निघत पुरते ना त्यापेक्षा. म्हणून आपण कसं आहे टोकरीत देतो. तुम्ही टोपलीत आपलं बेल घेऊन जा. 108 आहे तर मोजून आणि मग वापस आणून द्या. बस झालं का मग. काय तर आता हे पन्ने वापरायला पुरत ना. ती बरोबर आहे नाही. बरं आहे बाबा. कुठचा आहे बाबा तू? कुठचा आहे? शाळा दिसून राहिला बाबा. रामपूरचा. तू रामपूरचा आहे का बाबा? बरं आहे बरं आहे बाबा. हो ना, कठीण काम आहे. मग काय झालं म्हणजे काय अडचण काय म्हणलं. बाबा हे गाड्या हे त्याच्यात आहेत म्हणलं. निरा म्हणलं इतका आगोपणा केला त्यांनी. आता गाड्या अटकून ठेवलेल्या आहेत म्हणलं. ओळखता का तू कोणाच्या गाड्या आहेत इथं? हो हे तर माहित आहे आता. शिवलाल टोयगुडे. हो ना हे गाड्या का ते आपल्या याचे ते आपलं झुंबर घर फिरवायची एक आहे आणि ते शिवलाल टोयगुडेचे आहे. तेच म्हणलं. त्याच्याच गाड्या आहेत. चांगलं अटकून ठेवल्या म्हटलं. आता हिंडून राहिले खराब होती इकडे तिकडे. हिना म्हणा आता गाव. गाड्या देत नाहीत ते माघारच्या आता. कपाले घालच खतरनाक काम आहे. हो ना बदकापेक्षा उच्च मान दिसू राहील मला. हो ना आता यायला का माहिती आहे. गाड्या आत्ताच जाणार आहे म्हणून 15 मिनिटात. अरे म्हणलं देऊच नका तुम्ही गाड्या. हो काहीच टेन्शन नाही. द्यायचंच नाही अजिबात. काही चांगले लोक नाहीत ते. देऊ नका. फक्त माझे 20 रुपये द्या मला आणि ते बेलाचं माही टोपले वापस आणून द्या. बेलपुडा घ्या म्हणलं बाई. घ्या मावशी बेलपुडा घ्या. ताई बेलपुडा घ्या. बेलपुडा म्हणलं साहेब. बेलपुडा म्हणलं घ्या. बेलपुडा आहे म्हणलं. 20 रुपयाला झालं मागे नाही. किती लोक इकून राहिले म्हणा बेलपोळा माय भिंत. हो ना आता एक पोट्ट गेलं. आता हे बाई अरे मावशी आहे ना म्हणलं बेलपोळा नाही पाहिजे नाही म्हणलं. आता झालं मला जा लागते अर्जंट. कुक्कुटपालनवर तिकडे मेवना चहाची वाट पाहून राहिला. बाजून जराशा. काय बापा 20 रुपयाचा बेलपुडा नाही. किती शिकायला करतात लोक. हो ना म्हणलं घ्या ना बापा. दर सोमवारीच पाहिजे ना, रोज थोडी घ्या म्हणून तुम्ही. आता कसे बाबा म्हणलं 4-5 राहिले. घ्या म्हणलं घेऊन तेवढं. तेवढंच पुण्य बापा. काय सांगा अरे घेतला ना मावशी. घेतला पुडा घेतला म्हणून राहिलो ना मी. आमच्या घरच्या बाईनं घेतलेला आहे. आता काही आवश्यकता नाही ना. आता झालं ना घेतला ना. मग आता एक अजून घेऊन घ्या ना मग. तुम्ही वाया बेल. तुमच्या घरच्या बाई एक वायाची एक तुम्ही वाया जाते बाबा. का 20 रुपये लय मोठी गोष्ट आहे. मला तर वाटतं काही ऐकत नाही बुढी नाही का. हो ना हे बरं ठीक आहे. 20 रुपये गोष्ट आहे. एक देऊन द्या बा. जाऊ द्या तिकडे. हो एक आता मी वाहून टाकीन नाही का. हो जाऊ द्या. राहू द्या. आता गाडी अशी चाबी राहू दे इथं. हो पटकन बेलपोळा न्या लागन आणि वापस या लागन. हो काढा लवकर द्या. हो घ्या. फक्त टोपली वापस आणा म्हणलं बाबा लवकर. हे घ्या म्हणलं मोजून आहे. घ्या 108 आहे म्हणलं बेल. घ्या घेऊन जा. बरं ठीक आहे. हो 1 मिनिट. हो उतरतो मी. बस आलोच 2 मिनिटात. टोपली आणा म्हणलं भाऊ लवकर. 20 रुपये चिल्लर आणा चिल्लर. हो चिल्लर नाही बाबा माझ्याजवळ. गेला वाटते नाही का पटकन बाबा. चल रे भूषण चल लवकर चल. गेले वाटते नाही का. हो गाडीची चाबी आहे का पाहिजे आजी पहिले. गाडीची चाबी. मग काय तर इंका चाबी तर तशी आहे गाडीले. हो आता सांगतो ना त्याला कसं असते तर. हो आपल्याला स्वतःच्या कधी गाडीले. आता त्याला कसं स्वतःचं आता सांगतो त्याला. तर बस लवकर. उघड फाटका पटापटन चाल. बिल ठेव म्हणलं. हो काय ते आता ते टोपली रिकामी करून दे लवकर. 20 रुपये नोट आहे का चिल्लर. हो ते बी देऊन दे.
काय डोकं फोडावं का आता तुमच्या देखता आता बेल घेतला ना त्या पोरापासून. तुम्हाला तर म्हणलं मी बेल घ्यायला चालली हो पेपर वाचू राहिले तेव्हा. म्हणलं आता हे काय घेतला डबल. जाऊ दे ना, काय मोठी गोष्ट आहे, 20 रुपये गोष्ट आहे, तेवढंच पुण्य वाढन आपलं. हो डबल वाय बेल. हो दे 20 रुपये दे आणि हे टोपली रिकामी कर. हे आहे बाबा तुमचं आता घेतला होता ना बेल तरी तुम्ही घेता डबल डबल, काही गरज नव्हती ना. बरं ठीक आहे हो देतो मी टोपली देतो रिकामी करून आणि पैसे देतो. आता काय किती उशीर करा. अरे लवकर आण म्हणलं. 20 रुपये नाही का? काढ ना 20 रुपयाची नोट. चिल्लर नाही ना 100च्याच आहेत ना. तेच तर पाहून राहिले मी. नाही ना चिल्लर नाही ना माझ्याकडे. मला 100च्या 500च्याच आहेत ना. थांबा जरा पाहतो मी पाहतो. हो थांबा 1 मिनिट. का माय किती उशीर होते तर काही ते गाडीला चाबी आहे माया. ती गाडी मी फाटक उघडं ठेवून आलो. लवकर दे. हो पटकन आण. हो पाहून राहील थांबा 2 मिनिटं थांबा. गडबड नका करू. हो सुचत नाही मग. अरे बाबा हे काय झालं रे बा. काय गाडी कुठे गेली म्हणलं. इथं होती ना गाडी. 5 मिनिटात गाडी गायब. लय झालं ना हे. घरापासून गाडी जर चोरी चालली तर. अरे इकडे वा खाली उतर आहे म्हणलं. लवकर खाली ये. अरे बा गाडी गायब झाली म्हणलं आपली. ये लवकर इकडे. काय बोलता म्हणलं. काय बोलता तुम्ही. काय झालं. ते गाडी इथून उभ्या गाडी गेली ना. मी ते टोपली आपली बेलाची टोपली आणायला वर आलो. तुला म्हणलं लवकर पैसे काढ. तो लावले तिथं 5 मिनिटं. इथून गाडी गायब झाली ना तेवढ्या टायमात. असं कसं काय झालं. कोण नेली म्हणलं. कोण आलती इथं. तुम्हाला दिसलं तर कोणी. कोण दिसणार आहे. ती बुटीच होती ना इथं उभी होती ना. अरे ती बुटी कुठे गेली म्हणा. अरे सांगा पैसे नाही घेतले तशीच चालली गेली बा. टोपली तिथेच ठेवली. ते बुटी कुठे गेली. बुटी होती बा फक्त. सांगा आता मग ती बुटी गाडी नेणार आहे का आता. सांगा तुम्हीच सांगा. कोणा दुसऱ्यालाच नेली असं. सीसीटीव्ही कॅमेरा दिसतच ना. काय इकडे तिथे पाहा लागते. आम्ही तर नसती आपत आली आता. किती घोर झाला आता. हो ना आता आपण दोघंच घरी. पोट्टे गेले जिमले. सांगा आता इच्छी इथून गाडी आता 5 मिनिटात गायब झाली म्हणजे लयच झालं ना. पण ती बुडी थोडी काही चालवणार आहे का. बुडीला काय गाडी चालवता येते का लेकाची. नाही आला लक्षात आलं माझ्या आता. बा हे रामपूरवाल्याचाच कार्यक्रम आहे म्हणलं. कोणीतरी आसपास असं ते तुम्हाला वर पाठवलं आणि त्याने गाडी घेऊन पाहायला ते 100% तुमची गाडी घेतली आहे ना आपली. बापले का बुडी म्हणूनच का मला फोर्स करे की बेल घ्याच म्हणे तुम्ही. म्हणजे मी गेलो पाहिजे वरे वा. माझी योगायोगान चाबी इथंच राहिली. मला वाटलं काय आता 1 मिनिटासाठी काढावा. म्हणजे गाडी लावलेली चाबी तिनं. आता कोणी माणूस असं आसपा ते बसला आणि बिलकुल गाडी पिटावली काय ना. असा काहीतरी गेम झालेला दिसते मला. तसंच झालं ते. आता मी सांगतो तुम्हाला 100% तसंच झालं ते. आता फोन कोणाचा आला म्हणा. पाहू द्या आता त्याचाच असं ते 100%. आता म्हणा पहा म्हणा आम्ही कशी गाडी उडवली. 100% त्याचाच फोन आहे. पाहू द्या आता काय म्हणते तो. हॅलो बोला कोण बोलत आहे. हॅलो कोण बोलत आहे. बेलवाली बुटी बोलतो म्हणलं. काय गाडी कुठे आहे. दिसली का घरापुढे गाडी दिसली का म्हणलं. अरे काय मावशी कसं काय तुम्ही गाडी तुम्ही नेली गाडी. काय चोरी करता का. गाड्याची चोरी घरापासून. गाड्याची चोरी. आमच्या रामपूरच्या 2 गाड्या अटकून ठेवल्या त्याचं काय म्हणलं. आता ये म्हणलं तू रामपूर गाड्या घेऊन ते 2च्या 2. तर देतो म्हणलं तुला गाडी ते. मी घेऊन गेली म्हणलं गाडी ते. समजलं का. आता तुला फोन लावून राहिली. लवकरात लवकर ते 2च्या 2 गाड्या त्याचे पंक्चर काढ हवा भर आणि लवकर घरी घेऊन ये. तर तुझी गाडी भेटत नाही तर भेटणार नाही. सांगून राहील तुला एका शब्दात. पण ऐका ना तुम्ही. माया काय दोष आहे. पण माई गाडी तुम्ही कायला घेऊन गेला बा. तुमच्याशी माय काय दुश्मनी सांगा बा आता. दुश्मनी आता सांगतो तुला काय तर. रामपूर आले तू का सतवून राहिला का बाबू. मुकाड्यान 2 गाड्या घेऊन ये म्हणलं तू काही असं तिकडे मला नको सांगू तू. तुझ्या मेकॅनिकल पण तिकडे दाखव म्हणलं. मला नको सांगू तू. लवकरात लवकर गाडी घेऊन ये तिथं. अरे पण माया काही गुन्हा नाही ना त्याच्यात. मी काय सांगतो ऐका ना माया पहिले. काय सांगू नको मला. मा गुन्हा आहे का नाही आहे का. लय सतावलं का. लवकरात लवकर गाड्या घेऊन ये 2 रे. नसतंच झालं बा हे तर. अरे पण म्हणलं मी काय म्हणतो ते शिवलाल टोयगोटे ते झुंबर घर फिरवून मला त्रास दिला ना. म्हणून मग ते असं केलं ना म्या. तू नंतर मला काय आता इथे येऊन सांगते. पहिले गाड्या घेऊन ये. समजलं का. चला मी चालली म्हणलं. ठेवा फोन ठेवा. ओके. हॅलो अरे हॅलो. म्हणलं काय एवढं काळजीत काय म्हटलं. काय झालं. बा काय राजा कमालच केलं ना. ती बुटी आली एक बेलिक आले आणि गाडी घेऊन गेली म्हणलं रामपूरची. आपला गेम केला म्हणलं त्याईनं. हे 2 गाड्या आणून द्या म्हणते तर ते घेऊन जा म्हणते. आत्ताच फोन आला. तू गेलती जिमले. मी आणला. आता काय सांगा. अशी परिस्थिती आली आता. सांगा काय करा. बापरे म्हणजे शेवटी नेलीच आहे गाडी आहे ना आपली नेली मग नाही. आता सांगा आता किती पंचायत. आता काय करता मग पप्पा. आता काय करतं घेऊनच जा लागन यायच्या गाड्या. आता हवा भर लागन आणि घेऊन जा लागन. घे ते आपलं इलेक्ट्रॉनिक पंप घे. हवा सोडलेली आहे ना. का पंक्चर केले. हवा सोडली आहे. आणते मी पंप भरून देते. ठीक आहे मग. आणि सोबत कोणाला मी येऊ का मग.
हो आता काय पोट्ट काही येणं काही नाही. चाल ना तूच आता, एक गाडी तू घे एक मी घेतो. हा हो आण ते पंपर हवा मारून चालले जाऊ बुवा. काय करता आता इलाज नाही. पण तुम्ही त्या टुकटुके आणि आपल्या शिवलाल टुकटुके दोघाले दोन दोन तरी हाणात. तिथं गेल्यावर तरी होईना. गाड्या द्या एक परी, पण आपली गाडी घ्या. त्याला दोन दोन तुम्ही सन्नावून द्याच. पाहतो ना ते आता पहिले. आता हे बुडीचं काय प्रकरण आहे पाहतो नाही. बुडीला कलाकार दिसली ना मले. मग काय तर हो चाल पहिले आता हो पंप आणते हवा मारून घेऊ. का रे झुंबर, काय बुडीचा पता नाही अजून. आता 11 वाजून राहिले बा. किती वाजता गेली ती बुडी घरून समजा. भुसण्या ते जगण्या ते सगळं बुडाबुडी गेलेत ना, ते मोठे बाबा आहे ते. पण आता 7च्या गाडीवर गेला सकाळी. मग पहिले जगण्याच्या खोलीवर गेले. तिथं मग आता सगळं सामान सोबत ठेवलं. तिथून मग आपला भुशर हो काही बेलपुडी नेले त्याने काल सगळं. बेलपुडी घेऊन मग ते आता जातो म्हणे. मग ते घर घे दाखवतो मग जगर. त्याच्यानंतर मग आता काय झालं पुढे हो ते काय मला माहित नाही. मग हो आता कसं किती 10-11 वाजून राहिले का. हो पण अजून तर काही हलचाल आलं नाही बा. फोन नाही काही नाही काही नाही. काय करते पुढील काय नाही का. भानगड तर चांगलीच होणार आहे पण जोरदार. हो खतरनाक भांडणं होईल. हो पण आता सरपंच आला वाटते बा. सरपंच आता धानीचं मोठं घोरच झाला यायचं बी. हो आले वाटते. अरे या सरपंच या. काय रे ज्या नसता ताप लावला तुम्ही. मग काय तर तुम्हालाच पाहून राहिलं ना. ते धानीचं पहा ना बा आपल्या. हा ते काही देतं धान ते मै नेली ते. रजा मावीन तर तुम्ही रजा काय माणसा रजा काय धानीवरच गेला का सगळं. देतो ना आता. येऊन राहिलं ना गाड्या येऊन राहिल्या. थांबा तुम्ही गडबड काय करता. गेल्या ना गुंपा मावशी गेल्या गाडी आणाले. काहीच विषय नाही आता. काय सांग गाड्यात देते का नाही आता. हो ना पण ते गाड्याचं जाऊ द्या. पण माई धानीचं तरी सांगून दे जा मग गुंपा मावशीले. म्हणा तेवढी धान आण जा बा म्हणा. गाडी धानीचं काय आला ते संपर्क. ते शिवलालची स्टोरी मला माहीत आहे सगळं काय केलं काय नाही. पण आता मा धानीचा काही दोष आहे का सांगा बा. हो ना सांगतो ना मी. सांगितलेलं आहे तसं. गाड्याचे ते धान घेऊन सगळं येते. थांबा तुम्ही. शांत राहा जराशे. गडबड करू नका. इकडे आहे का तुम्ही. अरे बा चला ना ते झुंबा. अरे तू इथं आहे का. अरे तो बुडीन गाडी आणली ना जा. पाय तर खरी राहिले गाडी आली का. अरे बा जमलं रे बा जमलं. अरे ते शिवलालची नाही आली का शिवलालची. अरे शिवलालची नाही आली ना झुंबरची नाही आली. हो ते दुसरीच आणली मध्ये गुंपाबुडीनं. हो दुसरीच नवी गाडी आहे मोठी. हो बोलेरो का काय म्हणते ते होते बा. माभीन मग का त्याची आणली का म्हणा. मोठी गाडी आहे त्याच्याजवळ ती. खरंच मोठी गाडी आणली का. अरे जा ना तिथं झाबरूच्या घरापाशी गाडी उभी करेल आहे. मग काय तर पाहा ना ती कोणती होईल काय होईल. मग जा तिथं आहे ते उभी केलेली. बाबा ते आले वाटते बा. त्याला घोर आता. चला चला बरं चला तिकडे चला चला. नाही का डोकं पडायची बाई. अरे म्हणलं गुंपा बाई हे कसं काय केलं म्हणलं तुम्ही. तुमची गाडी राहिली त्या शिवलालची राहिली. हे कोणाची आणली म्हणलं तुम्ही. हे कोणाची आणली बाबा कसं काय आहे. आता काय डोक्या गेले. मग आता ते काय कोणती आणू म्हणलं. मग कोणती आणू मग. आपली आणायची असते ना. हे गाडी आणली त्याची. हे आणून काय फायदा आपला. अरे बाबू ते गाड्या पंक्चर करून ठेवल्या त्यानं. मग ते गाडी आणता कशी ना माले. एक तर आता भूषण लहान आहे. 18 वर्षापेक्षा लहान आहे. त्याला गाडी चालवता येते का. मग आम्ही दोघं असल्यावर कशी आणू 2 गाड्या. मग त्यापेक्षा म्हणलं याचीच गाडी आणा. म्हणून त्याचीच गाडी आणली. आणि त्याला फोनही केला. म्हणलं बाबू तुझी गाडी मी आणली. लवकरात लवकर माझ्या गाड्या घेऊन इथे ये. नाही तर हे गाडी देत नाही. ए बाबा हे बरोबर केलेलं का पाहत आहे. अरे आम्हाला हे सुचलं नाही. हो म्हणजे कारण की आता या गाडीच्या त्याला ते गाड्या आणणंच आहे. आम्ही बसलो तेच गाड्या पाहिजे. पंक्चर काढावं कशी हवा भरावं कशी. आमचं आम्हाला माहित किती नाटकं करायला लागेल कसं केलं तर. मग तुम्हाला काय वाटलं. बापरे मग काही भांडणं झाले नाही वाटते. नाही काही भांडणं किंवा काही झालं नाही वाटते. मग नाही भांडणं. तुम्हाला तर तेच पाहिजे. जसं वाटतं भांडणं झाले पाहिजे. मारामारी झाले पाहिजे. आमचे डोके फुटले पाहिजे. मग बिस्किटचा पुडा घेऊन दवाखान्यात द्यायला मोकळं. आमच्या आम्ही पद्धतीने बरोबर केलं काय करायचं ते. आता त्याला म्हणलं इथं ये. फोन केला. आता येईन का नाही ते त्याचं त्याला माहित. बरोबर आहे. याच्यावरच फोन केला तर त्याच उचल. हॅलो हा बोला कोण बोलता. हॅलो हां मीच बोलतो म्हणलं ते गाडीवाला. हो तर ते गाडी नेली का तुम्ही रामपूरले. मग ते तुमच्या दोन्ही गाड्या आणून देतो बा म्हणलं मी. गाडीला काही करू नका फक्त पंक्चर गिमचर. मी हे दोन्ही गाड्या हवा गिवा भरलेल्या आहे. निघालो मी इथून आता. आता कसं आहे. आता लोक म्हणे असं आहे तसं आहे. चला म्हणलं लवकर गाड्या. इथं जावा मी आता. ये लवकर इथं. हॉस्पिटल होतं त्या जागेवर. आता रामपुरात विचारतो कोणाला बी. बरं ठीक आहे ना. फक्त गाडी व्यवस्थित ठेवा तुम्ही. आलो मी अर्ध्या पाऊण तासात. ओके. गाड्या आणून राहिला वाटे नाही म्हणलं मावशी. हो आपलं ते धान आणा सांग जा बा. हो धान आहे आपली त्याच्या जवळ. हो यायनं नेलेली. आता धान आहे. हॅलो म्हणलं ते कोणते धान आहे का दोर आमचं ते ती आणा म्हणलं. नाही तर ते नाही तिथं ठेव सांगा आता धान कुठं पहा. हो होती ते बांधलेली. बरं आणतो ते. आणि फक्त ते शिवलाल टोयगोटे ते संतोष टुकटुके आहे का नाही त्याला बोलवून ठेव जा तिथं. मी गाड्या घेऊन येत तोपर्यंत. त्याला सांगून दे जा फक्त. त्याच्याशी मला 2 शब्द बोलायचं आहे. बाकी काही अडचण नाही. मग आता द्यायचं काय काम आहे टुकटुकीचं न्यायचं. हो सांगतो मी. तुम्ही पहिले गाड्या घेऊन या पहिले. मग पाहू काय आहे तिथे. ठेवा. असं झालं ना मग ती. हो असा गैरसमज झाला ती. म्हणून तुमचं असं हे म्हणजे प्रकरण घडलं ना. मग काय तर काय आहे आता. गुंपा मावशीचाही दोष नाही तुमचाही दोष नाही. हो आता हे सगळं गैरसमजमधून घडलेलं प्रकरण आहे. हो आता जाऊ द्या. गाड्या दोन्ही आलेल्या आहे. तुमची गाडी तुम्ही घेऊन जा. आमच्या आम्हाला आलेल्या आहे.
फक्त आमचा दोर आणला का तेवढं सांगा फक्त बस. आता काय राजा काय दोर आहे पा घेतला होता आणि तिथंच राहिला हो. दोर नाही आणला भाऊ, दोर नाही आणला म्हणलं हो, ते भुलला बा राजा. त्याच्यासाठी थांबलो तुम्ही इतका टाईम. बरं बरं जाऊ द्या भाऊ, आता जाऊ द्या. डबल चढ सांजा भाऊ ना, मोठा पेस आहे मामा का. बाकी आता काही अडचण मग अजून नाही, काही हरकत नाही. समजलं ना, तुम्ही माझी स्टोरी ऐकली, मी तुमची ऐकली हो. डबल डबल सांगणं लोक बोर होती. फक्त माझं एकच म्हणणं आहे, मला शिवलाल टोयगोटेन आपलं ते काय टुकटुक आहे हो, त्याचीशी भेट घ्यायची आहे बा हो. त्याची भेट करून द्या मला. ए बाबा ते आता काय कुठं भेटणार आहे तुम्हाला? आता ते ढोरं राखायला गेला एक उशीर आला, त्याने ढोरं नेले. शिवलाल काय माहित आता ते काय रे, कुठं आहे रे बा भूषण, कुठं आहे? काय तर मी घरी आहेत का पाहतो बाबा. हो कुठेतरी वावराकडे गेले तेव्हा. ते वावराकडे गेलेले आहे कुठेतरी. आता काय काय काम काय तुम्हाला त्याशी? झालं ना, आता मिटलं ना प्रकरण. जाऊ द्या, तुम्ही तुमची गाडी घेऊन जा, आम्ही आमच्या घेऊन घेतो. नाही नाही, मला तरी भेटायचं आहे त्याला. मला अर्जंट भेटणं आहे, त्या दोघायले अर्जंट भेटणं आहे. त्या दोघायला मारते वाटते नाही का. बरं मला वाटेल चहा पाणी करायला लावला का, भुष्ट्याला पण लागत, बुड्याला पोयाला लाव. मी काय म्हणतो हॉटेल साहेब, चहा पाणी घेऊ पहिले आपण आपल्या घरी, नंतर मी भेट करून द्यायला लावतो. भुष्ट्याला पाठवून देतो मी, काही वादा नाही. फक्त पहिले आपण चहा पाणी घेऊ. आता सगळं डिपोटला म्हणून. बरं ठीक आहे ठीक आहे, पहिले पाणी गिनी पितो, मला ताण लागली आता हो. फक्त मला शिवल्या दिसलं की झालं आता हे टुकटुक आणि ते हो. 10 रुपया लोकांसमोर हाण तुम्ही आता, हैगीच नाही करत. मग सांगतो काय आहे द्यायचं. बरं ठीक आहे ठीक आहे हो. चला मग चला, पाणी गिनी चहा गी द्या बा, जातो मी. पण बोलवणार ना त्याला कुठं आहेत हो, मी बसतो तिथं. अरे बाबा इथं हा का सांगा आता. म्हणलं बाबा हो लवकर, म्हणलं तुम्ही कुठेतरी जा हो, नाही तर लपा. ते हॉटेल येऊन राहिला म्हणलं हो. ते म्हणते शिवलाल भोले भेट घ्यायची आहे म्हणते संतोषची हो. म्हणून म्हणलं कसं आहे हो, आता चहा प्यायला गेलेत ते हो आपल्या गुंपा आजीच्या घरी हो. तर आता तिथं झालं की आपल्या घरी येणार आहे. बापरे, आता काय म्हणते म्हणा बा. आणली ना गाडी, आणली ना पण आम्हाला दिसली तशी पण आम्ही म्हटलं बा काय लिहावं तिकडे, हॉटेल दिसला येतं नाही, आम्ही इकडे थांबलो. मग तेच म्हणलं तुमची आठवण काढून राहिला ते. मग ते म्हणते भेट घ्यायचीच आहे म्हणते मला. म्हणून म्हणलं बा आता काय आहे त्याचं मनात काय समजून नाही राहिलं मला. आणि मारतेच ते मला आता 100%. 2 काही मागणी घे मी नाही का, 2 तर कानसाळा सांगतेच माहिती. बरं असं कर ना, आपला बेल आहे का उरला का, ते काय ऐकला म्हणलं सगळा? आहे ना, ते काय 2-3 पुढे इकले, मग आम्ही ते गाडी घेऊन आलो ते तसाच आहे घरी. बरं बेल फुल ते मग बा मी आलोच घरी 2 मिनिटात हो. काम आहे त्याचा हो, आलो 2 मिनिटात. लवकर या, फक्त जास्त वेळ थांबू नका. ते कसं आहे, मी सांगतोच तुम्हाला, फोन करतो हो. पहा तुम्ही कुठेतरी लपा, नाही तर काहीतरी सोयीत राहा. आता शिवल्या कसं रे बा, काय म्हणते म्हणलं ते पोट्ट ते काय येऊन राहिला म्हणते ना. मग आता त्याच्यातूनच मार्ग काढून राहिला ना. मी चाललो आता धामणगावले हो, बेलफुल घेऊन हो. पाहिजे म्हणला, सांगू नका फक्त संत्याला म्हणा हो. संत्याला सांगून दे फक्त म्हणा, तू बी हे बा ढोरं गिरे तिकडे वावरात दूर नाही म्हणा हो. नाही तर बस आता हानते म्हणा आपल्या दोघाले. बरं करतो मी त्याला फोन. फक्त तू जाय लवकर, धामणगाव पोय लवकर होय तिकडे हो. सांगू नको कोणाला, जाय जाय जाय. बाबा रे मालते रे बाबा, हे कथा काय झालं बा. आता काय करते ती पोलगी आली आठवा. अरे बाबा आता पायात लागला त्याशिवाय काही पडलेला नाही आता नाही का. नाही तर मालते ते माय काहीच होत नाही बा हो. पहा तुम्ही बा शिवलाल तो गोते मला सबन गोत्यात आणलं, माय काहीच होत नाही बा त्यांनी, तुम्हीच बाबा. असं तुझ्या दोष नाही नाही असं मग तिला लबाड कायला बोलला, हराम खोराले का. 2 थापडीला माग नाही तू तुला हे बा कमळला मोडणार काय बोलला तू? काहीच नाही बा हॉटेल साहेब, माय काहीच म्हणा ते म्हणे तसं मी बोललो हो. मी काहीच नाही, ते जसं सांगे तसंच मी केलं. खरंच मला सोलाला देव बाय धोलं मा भोलं आलाय हो. मला मालसान तर मी कसा बिमाल बोलीन, माझ्या हातपाय मोलाल मग या धोला तर कसं होईल सांगा बा तुम्ही. गाडी वाचलाय तर कसं होईल उपायची, मला कोणी गाडी लाखायला येत नाही राजा. पप्पा राहू द्या म्हणलं, मारू नका संतोषला, जाऊ द्या. गरीब आहे हो तो, गरीब आहे काय आता गाई राखते तो. राहू द्या पप्पा, जाऊ द्या. याचा काही दोष नाही, ते शिवलालच पा. मी खरं सांगतो बा हो. काय माय काहीच होत नाही मला, त्यानं म्हणलं तसंच बोललो मी. नाही तर मी काय 4 चक्कल म्हणतो, माहिती 4 एकलच जमीन आहे पण माहिती हे ढोलं लागायचे काम करतो मी. लय गली पलीची द्यावं मग, खायचीच होय नाही मग खायची. पप्पा राहू द्या म्हटलं, काही करू नका, त्याला सोडून द्या हो. फक्त शिवलालचा पत्ता घ्या. ठीक आहे फक्त मला तू शिवलाल टोयगोटे कुठं आहे ते सांग म्हणला. ते सांगशील तर सुटला, नाही तर मेला तू. मग तुला धनकी देतोस मग. ते शिवलाल भाऊ आहे का नाही धामणगावला गेले, आत्ताच इथूनच गेले. मला हात दाखवला द्याय ना. मग धामणगाव चाललो म्हणे मी हो. लप म्हणे असा म्हणे मला, लप म्हणे. धामण आले पोयाला का. बरं आता तिथं जातो गाडी घेऊन सामनं म्हणत जातो कुठं तू येतो मी ठीक आहे. आता जा, असे कामं नको करू कोणाच्या मनानं ऐकायचं नाही. स्वतःचं मन नाही का तुले खोटं बोलणार नसते होत काही, समजला ना. जाय आता ढोरं गिरं राख जाय बा जाय. थुतलो बाबू नाही का. बरं दहा हॉटेल साहेब नमस्कार 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 म्हणा नमस्कार. हो नमस्कार. चला पप्पा चला. आला नाही का गाडी उभी केली असते ना काय मी आता इकडेच येते वाटते नाही का. त्याच्या आधी आपणच आवाज द्यावा नाही का. अरे हॉटेल साहेब, अरे इकडला बेलपूल घ्या म्हणलं. अरे हॉटेल साहेब, अरे वैकीचे माणसं इकडे. बापले का सांगा आता माणसानं काय करा सांगा आता. नाही का डोकसा फोडायची पै. हे तर बेलफुल इकून राहिलं इथं, काय मारता येईल आता. इथं आता देवाचं काम करून राहिला खरंच. आता काय इथं मारामाऱ्या करावं का आता सांगा. अरे काय माणूस राजा, इथं काय करून राहिले म्हणलं. इथं काम नाही तुमचं, इथं कसे काय बसले तुम्ही.
अरे काय करता हॉटेल साहेब, पोटा पाण्याचा प्रश्न आहे बा. कसं आहे आपलं बेलफुली का हो, कसं आहे आपलं घर तरी चालू. निरा का इकडे तिकडे निरा हिंडून होणार आहे का? रिकामं बसल्यानं काही फायदा आहे का सांगा बा तुम्ही. आणि आता तुला माऊलीनं वाचवलेलं का? हो जाऊ दे आता, काय आता चांगलं काम करून राहिला तू. हो बेल वाटून राहिला, फुल वाटून राहिला. असं 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 बेल आता म्हणजे बेल वाटणं सुरू केलं वाटते नाही का? हो कईपासून हे समजा कईपासून. ते आजपासूनच केलं काय, म्हणाला लय खराब वाटलं ते. हो ना, आता बसली इथं तिथं बसा, वटे राखा, याच्या त्याच्या हिकाद्या करा, काळ्या करा. तुमच्या इथून आलो तेव्हापासूनच मला वाटलं बा मार्गच सुचला मला. मी म्हटलं हॉटेल साहेब जे करून राहिले, सांगा बरं आता किती कष्ट करून राहिले. आपण रिकामे हिंडून राहिलो म्हणून आपण हे सुरू केलं. हो चला बा, आता बेलफूल फुलं नारळ अगरबत्ती 10-5 रुपये, हो 100-500 मरण नाही. तसं हो का? बरं बरं बरं, राहू दे म्हणलं बिंदू आता. हो जाऊ दे, विषय संपून टाकू. बरं बरं ठीक आहे, असेच कामं करा आता. हो चला, काही हरकत नाही. तुमच्या इकडेच आलतो म्हणा मी. पण जाऊ दे आता. हो भगवान मुंगसाची माऊलीचं दर्शन होऊन राहिलं, घेऊन घेतो आणि रवाना होतो. आणि म्हणलं आता इचूकाटे कामं बंद करा म्हणला. चांगलं व्यवस्थित चालू द्या आता. नाही बस बा, कानाला खडे आता. हो तुम्ही आता हे बा चप्पल गिप्पल ठेवा, मस्त बेलफूल घ्या, नारळ घ्या, मस्त शांततेने दर्शन घ्या. हो काहीच नाही, फक्त म्हणलं आपली जे कमांडर आहे का नाही तुमच्याच घरापाशी राहू द्या. नाही आणली चालते. हो पुढे काम आता कसं असलं तर मग घेऊन जाईल. नाही नाही, आणली बा ते आणली म्हणलं, तुमच्या घरापाशीच आहे ते. हो झाला, निपटारा झाला विषयाचा आता. क्लोज करा आता. हो चला, घ्या द्या ती बेलफूल द्या, आमच्या चपलावर ध्यान ठेवा. डबल असे कामं करू नका. हो चला, ओके. वाचलो बा आता माऊलीच्या नाही का. हो नाही तर बस आता दनरपच होती आपल्यावर नाही का. बरं बरं घ्या मग हॉटेल साहेब. चप्पल ठेवून द्या तिथं. मी देतो बेलफूल नारळ वगैरे. चला ठीक आहे, आता एपिसोड सिरीज कंप्लीट. उद्या नवीन विषय. हो चला, द्या बाबा बेलफूल द्या. बिंदू चप्पल ठेवून देत. हो चल दर्शनाले.